शिक्षण महर्षी स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या 89व्या जयंतीनिमित्त संभाजीराव शिंदे प्रशालेत आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा पार पडली। शिक्षण महर्षी स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या 89व्या जयंतीनिमित्त जुनी मिल आवारातील संभाजीराव शिंदे प्रशालेत आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली। शहरातील विविध शाळांमधील 42 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर राधिका चिलका, व्याख्याते औदुंबर देशमुख आणि प्राचार्य डॉक्टर वीणा कणबसकर यांच्या हस्ते झाले। स्वर्गीय दादासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांचं राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य होतं आणि या त्यांच्या कार्याचा वसा अखंडितपणे या ठिकाणी पुढे सुरू आहे। ते त्यांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी मानवंदना आपण या ठिकाणी दिल्यासारखं होईल की सोलापूर शहरामध्ये इतका सुंदर स्वरूपामध्ये सर्व क्षेत्रामध्ये आपलं कार्य यशस्वीपणे सुरू आहे आणि त्यांचं कार्य अबाधित आहे। ही आपल्या संस्थेसाठी खूपच खरोखरच गौरवास्पद आणि अभिमानाची गोष्ट आहे की आजच्या दिवशी मी आवर्जून सांगावंसं वाटतं। माझे आजोबा स्वर्गीय दादासाहेब कोठे यांच्या कार्यावरती मी प्रबंध सादर केलेला होता। त्यांच्यावरती मी PhD पूर्ण केलेली होती। 2018 साली माझी PhD पूर्ण झाली। पण आजचे जे सोलापूरचं कार्य आपल्या कोठे परिवाराकडून आणि आपल्या संस्थेकडून जे सुरू आहे त्या कार्यावरून जी माझी PhD मी दादांवरती केली त्या कार्याला खरोखरच सलाम असं यावेळेला म्हणता येईल। यावेळी प्रभारी मुख्याध्यापक सचिन ढोपरे, मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर, परीक्षक दादाराव डांगे, शंभूदेव गावडे उपस्थित होते। स्पर्धेत जरीना जहांगीर शेख हिने प्रथम, भक्ती अण्णासाहेब शिंदे हिने द्वितीय तर शुभांगी दिनेश वेर्णेकर हिने तृतीय क्रमांक मिळवला। औदुंबर देशमुख यांनी विद्यार्थ्यांना वक्तृत्व कलेच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकासाबाबत मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन ढोपरे, प्रमुख पाहुण्यांचा परिचय मुकुंद ताकमोगे, सूत्रसंचालन मंगल बिराजदार तर आभार वैशाली जाधव यांनी मानले।